अमरावतीमध्ये तिवसा इथं महिला शेतकऱ्यांचा बैलपोळा आयोजित करण्यात आला। यशोमती ठाकूर यांच्याकडून महिला शेतकऱ्यांच्या बैलपोळ्याचं आयोजन करण्यात आलं। काँग्रेसच्या नेत्या आमदार यशोमती ठाकूर यांनी अमरावतीच्या तिवसा या ठिकाणी महिला शेतकऱ्यांच्या बैलपोळ्याचं आयोजन केलं आणि त्या स्वतः या ठिकाणी ढोल वाजवताना दिसून येत आहेत। बैलपोळ्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या समस्यांकडे त्यांनी सुद्धा लक्ष वेधलेलं आहे। तर कमरेला ढोलकी बांधत यशोमती ठाकूर थिरकल्याचं दिसून आलं। शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या ज्या मागण्या आहेत त्या घेऊन या ठिकाणी फलकबाजी करण्यात आली आहे आणि महिला शेतकऱ्यांचा हा मेळावा या ठिकाणी आयोजित करण्यात आला। हा बैलपोळा आयोजित करण्यात आला, त्यामध्ये यशोमती ठाकूर या स्वतः कमरेला ढोलकी बांधून थिरकल्याचं दिसून आलं। यावर्षी लोकांनी प्रतिसाद खूप मोठ्या प्रमाणामध्ये दिलेला आपल्याला कळतंय आणि आमचा एक अट्टहास असतो की महिला भगिनी, महिला शेतकरी, जी शेतकऱ्याची बायको असते ती खरं घराला चालवत असते आणि या निमित्तानं तिला पण बाहेर यायला मिळावं। तिची बैल, तिची गोरं ढोरं ती कशा प्रकारे सांभाळते, काय काय करते ते सगळं आम्हालाही ऐकायला मिळावं। आणि एक म्हणजे पोळ्यात तुम्ही बघा ना केवढं सुंदर या ठिकाणी इथं समूह जमलेला आहे। चारही तालुक्यातून लोक या ठिकाणी आलेले आहे, मतदारसंघातून, आणि मोठा प्रतिसाद आहे। आनंदाचं, उत्सवाचं वातावरण आहे। खंत एवढीच आहे की सोयाबीनला भाव नाही। या मतदारसंघाच्या आमदार आणि जिल्ह्याच्या माजी पालकमंत्री आदरणीय यशोमतीताई ठाकूर यांच्या संकल्पनेतून जे की आमचे शेतकरी राजा आहेत, शेतकरी राजाबरोबरच त्यांची जी अर्धांगिनी आहे ती कष्ट करते आणि ती कष्ट करून आपल्या गुराढोरांना सुद्धा पाळते, तर त्यांचा सुद्धा कुठं सन्मान व्हावा या उदात्त हेतूनं हा आज महिलांचा पोळा म्हणून खास करून त्यांनी भरवला। गेल्या 5 वर्षापासून ते सातत्यानं हे काम करतायत। आज फार मोठ्या प्रमाणावर म्हणजे जवळपास संपूर्ण जिल्ह्यातून जोड्या इथं आलेल्या आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।